नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग एकदम स्पेशल असणार आहे मित्रांनो. तर आपल्या शोरूममध्ये आज दोन नवीन गाड्या आल्यात, एक म्हणजे हार्ली आणि दुसरी एक एक्स्ट्रीम 250. तर त्या दोन गाड्यांबद्दल आम्ही आज फ्युचर आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर आज भरपूर टायमिंग नंतर आजचा हा ब्लॉग टाकणार आहे मोठा, दिवाळीनंतरचा. दिवाळी मी ॲक्च्युली आम्हाला शूट वगैरे काही करता आलं नाही, कारण आमचा ऋषिकेश पण सध्या गावाला गेलेला, आपला कामासाठी गेलेलो होतो. तर तो आता आला आहे आणि आजपासून ब्लॉगिंगला सुरुवात करतो आम्ही. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जर तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. तर मित्रांनो, आलोय आता आपण शार्प मोटरच्या इथं. तर आपण आतमध्ये जाऊ आणि आपला एक मित्र आहे इथलं, सागर म्हणून, सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे. तर तो आपल्याला सगळ्या गाड्यांची माहिती वगैरे सांगायला. हार्ली डेव्हिल पण एक नवीन गाडी आली आहे, डिव्हिजन 440 सीसीची आहे ती गाडी, आणि दुसरी आहे ती एक्स्ट्रीम 250 आहे, 250 सीसीची ती गाडी. त्या गाडीबद्दल तो सगळी डिटेल्स आपल्याला सांगाल. तर ठीक आहे, चला गाईज आपण बघूया की काय नक्की गाडीमध्ये नक्की काय आहे ते आपण बघूया आतमध्ये जाऊन. ठीक आहे, चला गाईज. तर गाईज फायनली आता आतमध्ये चाललोय. तर आपल्या शार्पचा पूर्ण स्टाफ इथं बसलेला आहे. IDFCचे मॅडम पहिले तर फायनान्सर, आणि आपला सेल्स एक्झिक्युटिव्ह, आणि हा दुसरा सेल्स एक्झिक्युटिव्ह. फायनली गाईज मी आतमध्ये आलेलो आहे आणि आता आपण जाऊन सेल्स एक्झिक्युटिव्हशी बोलणार आहे आणि जे पण गाडीचं आहे ना सगळ्या गोष्टींनी डिस्कशन करणार आहे. तर आपला सेल्स एक्झिक्युटिव्ह सागर साहेब मित्रा, बस तुम्ही कसं. तर मी आपल्या हिरोमध्ये आलो. तर कारण म्हणजे की आज आपल्या हिरोमध्ये एक नवीन गाडी आली होती. तर त्या गाडीबद्दल मला इन्क्वायरी करायची आणि त्याबद्दल पूर्ण डिटेल्स फीचर्स वगैरे सगळ्या गोष्टी माहिती द्यावी. हा ना, आपल्याकडे नवीन गाडी आली नाही, बघूया आपण. ही आली आहे 250 आर आहे. आता ही नवीन लॉन्चिंग झाली आहे आणि ही सध्या मार्केटमध्ये आहे, डिमांडमध्ये आहे आणि भरपूर कस्टमर येतात ती गाडीसाठी. पण कधी पण पाहिजे होतं. आता या 8 दिवसामध्ये पाहिजे गाडी, पण गाडीचं पूर्ण फीचर आणि सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे मला पाहिजे. तर तुम्हाला कोणता कलर पाहिजे होता? ब्लॅक आणि रेड असेल तरी पण चालेल, मला फेवरेट कलर भेटेल. कसं घ्यायचं काय तर फायदा फायनान्सवरती पण एकदा चेक करायचं मला कसं असेल काय. किती डाऊन पेमेंट पाहिजे तुम्हाला? डाऊन पेमेंट वगैरे 50 ते 60पर्यंत करू शकतो मी. हां होईल ना. या मस्त आपण लोनचं बघूया, बाकी मी तुला सांगतो नंतर काय गाडीचं या. तर आपल्या गाडीची प्राईस काय आहे आणि त्याबद्दल सगळ्या डिटेल्स सांगा. फायनान्सवरती कसं काय घेऊ शकतो? तुमची प्राईज आहे ना 215 आणि तुमचा डाऊन पेमेंट तुम्ही किती चांगले 70,000 रुपये कमी कमी करू शकतो. ते म्हणत एक एक्स्ट्रीम 250 असतात ना BC कार्ड. सर याच्यामध्ये कसं असतं, RT असतो, इन्शुरन्स 1+4चा असतो, एक्सेल 0 डे 4 साल थर्ड पार्टी, 5 वर्षाचा इन्शुरन्स असतो, नंबर प्लेट, एक्सेसरीजमध्ये हेल्मेट, पार्किंग कवर, एक गार्ड असतो, 5 सर्व्हिस फ्री, 5 वर्ष इंजिन वॉरंटी, नंबर प्लेट फ्री. हे सगळं या प्राईजमध्ये तुम्हाला इन्क्लूड असणार. डॉक्युमेंटसाठी लाईट बिल, आधार कार्ड, पॅन कार्ड, OTP, सेम ॲड्रेस. ते थांबव. सर तुमचं 70,000 डाऊन पेमेंट आहे. 70,000 तुम्हाला नो HP ची स्कीम बसते. त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8.49. नो HP म्हणजे RC बुकर जे बँकेचं नाव आहे तर ते येणार नाही, हायपोथेकेशन नाही चालणार आहे. त्याचा 1 वर्षाचा EMI येतो 13,696, 2 वर्षाचा 7,384, 36 महिन्याचा 5,280. मग कोणतं तुम्हाला करायचं? मला 12 महिन्याची EMI ठेवायची. ठीक आहे, 12 महिने. डॉक्युमेंट्स कसे आहेत सर तुमचे? असे मॅडम काय काय डॉक्युमेंट्स लागतात आपल्या लोनसाठी? सर लाईट बिल लागेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, OT कार्ड, सेम ॲड्रेस लागेल. ठीक आहे मॅडम, आपल्याकडे आहेत सगळे डॉक्युमेंट्स आहेत आपल्याकडे, एकदम प्रॉपर आहे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. करायचं मला. ह्याच्या आधी कधी लोन घेतलेलं का तुम्ही? नाही, लोन वगैरे काही घेतलं नव्हतं मी आधी. एक काम करा सर, वेटिंगला आहे. किती दिवस वेटिंगवर असेल? नाहीतरी मिनिमम 15-20 दिवस पकडून त्याला
तर बुकिंग करायसाठी किती अमाऊंट वगैरे फक्त काय 500. हो मग आता करतो बुकिंग. चालेल करू लगेच. ठीक. सर डॉक्युमेंट्स काय काय आहे तुमच्याकडे? मॅडम आपल्याकडे लाईट बिल भेटेल, आधार कार्ड भेटेल, पॅन कार्ड भेटेल. सर मुझे वापस बुकिंग तुमच्या नावावरच असेल ना? हो हो अच्छा. चॉईस नंबर सर आहे का काही? हां मॅडम चॉईस नंबर आहे आपला. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल ते सगळं सांगा जरा प्रोसेस. सर चॉईस नंबरसाठी एक तर तुम्ही आरटीओचं रिसिप्ट घेऊन जाऊ शकता किंवा मग आमच्या आहे त्याची मॅडम माझा नंबर असा आहे की 8557 तुम्हाला पाहिजे. तर आरटीओमध्ये सिरीज वगैरे काय चालू आहे ते सगळं सांगू शकतो तुम्ही? हो सध्याचं सिरीज सर 155 चालू आहे. ठीक आहे 015 आहे का? मॅडम मी तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट आहे ना व्हॉट्सअपला पाठवेन. ठीक आहे माझ्याकडे आता फिजिकल कॉपी नाही. ठीक आहे तुम्ही 500 बुकिंग करून घ्या. बरं चालतं नाही मग 500 मी बुकिंग करून दिली वाटलं सर तुमची. ठीक आहे. बाकी चहा कॉफी काही तुम्हाला सांगायचं? इट्स ओके मॅडम थँक्यू. ठीक आहे मग तुम्ही एक काम करा मला व्हॉट्सअपच करायचे ठीक आहे व्हॉट्सअपला आणि मी तुम्हाला जी पाठवा. 500ची वाटतं बुकिंग अमाऊंटची रिसिप्ट देतो. चालेल मी बुकिंग अमाऊंटची कॅश ठीक आहे. ते पण आठवणीने सर पाठवा मला. चालेल चालेल तुमचा नंबर वगैरे आहे ना माझ्याकडे हो. मग व्हॉट्सअपला पाठवून ओके चालेल मी तुम्हाला रिसिप्ट देतो. आपला कलर वगैरे तोच आहे. ठीक आहे रेड आणि ब्लॅक. ओके रेड आणि ब्लॅक चालेल. बाकी मग सेल्सपासून तुम्ही काही कॉन्टॅक्ट करा किंवा मला कॉल केला की गाडी किती दिवसानंतर येईल? मी त्याचं 10 to 15 days ठीक आहे मग 10 दिवसानंतर मी इथे येतो. हां चालेल मग आपण बाकी लोन वगैरे पण प्रोसेस कम्प्लीट करू. ठीक आहे चालेल. तर मी आता तुम्हाला वेळ नाही आहे का? नाही वेळ नाही मला जायचं गाडी पार्क केली मी बाहेर. ओके. कसा वाटला काय कसं नवीन माहिती वगैरे गाडीची मिळाली की नाही मिळाली ते पण कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काही आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जेवढं जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढं शेअर